श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ TJ 89.6 FM, आपल्या परिसराचा आपला आवाज. आषाढी एकादशी निमित्त आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापिका प्राची सुर्डीकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आषाढी वारीबद्दल बरेच काही जाणून घेणार आहोत. आषाढी वारीचा इतिहास, त्याचे महत्त्व, जनमानसावर आषाढी वारीचा असणारा पगडा, संत साहित्य, काही अभंग आणि त्यांचे निरूपण, तर वारकऱ्यांशी किंवा वारकरी सेवाभावी व्यक्तींशी थेट संवाद देखील साधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमाला. श्रोते हो, आज आहे 10 जुलै 2024. आषाढी वारीचा 13वा दिवस. काल माऊलींच्या पालखीचा मुक्काम फलटण येथे होता, तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम निमगाव केतकी येथे होता. वारकरी आणि विठ्ठलाची पंढरी यांच्यातील अंतर हळूहळू कमी होत आहे. विठ्ठल भक्तांना भेटीची भयंकर आस लागलेली आहे. संत तुकाराम ज्याप्रमाणे आपल्या अभंगामध्ये म्हणतात, अगदी त्याचप्रमाणे वारकऱ्यांची स्थिती झालेली आहे. भेटी लागी जीवा, लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. पौर्णिमेच्या चंद्राच कोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाही. दिवाळीच्या मूळा नेत्री आसावली, पाहतसे वाटुनी पंढरीसी. भुकेली या बाळा अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची. तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावुनी श्रीमुख दावी देवा. तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, देवा, तुझ्या भेटीची मला आस लागली आहे. मी तुझी रात्रंदिवस वाट पाहत आहे. पौर्णिमेचा चंद्र हे चकोराचे जीवनच आहे, त्यामुळे तो चकोर चंद्र उगवण्याची वाट पाहत असतो. त्याप्रमाणे देवा, मी तुझी वाट पाहत आहे. सासरी गेलेल्या मुलीने दिवाळीच्या वेळेस माहेरकडून कोणीतरी बोलावण्याची जशी वाट पाहावी, त्याचप्रमाणे माझे मन पंढरीची वाट पाहत आहे. भूक लागल्यानंतर लहान मूल शोक करते, ते फक्त त्याच्या मातेचीच वाट पाहत असते. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे हे देवा, आम्हाला तुझ्या दर्शनाची भूक लागलेली आहे आणि त्यामुळे तू लवकर धावत आमच्याकडे ये आणि आम्हाला तुझे श्रीमुख दाखव. तर ऐकूयात संत तुकाराम महाराज रचित आणि स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या आवाजातील पुढील अभंग, भेटी लागे जीवा, लागली से आस. भेटण्याची अशी अनिवार आस असलेला वारकरी झपाझप पावले टाकत पंढरीकडे निघतो. त्याला कशा कशाचीही पर्वा नसते. हजारो किलोमीटर्सचे ठेवून गाणी गात सहज पार पाडतो. असा हा आपला वारकरी, यालाच वैष्णव देखील म्हणतात. पंढरीचा वारी करणारा वारकरी हा वारी करून परमेश्वराच्या अगदी जवळ गेलेला असतो. म्हणूनच वारकऱ्यांना नमस्कार करण्याचा रिवाज आहे. वारकऱ्यांचे अर्थात वैष्णवांचे हे महत्त्व सांगताना तुकाराम महाराज आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झाली या भेटी हरिदासांची. ऐसे बळ नाही आणिकांचे अंगी, तपे तीर्थे जगी दानव्रत. चरणीचे रज वंदी शूळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा. तव तरावया उत्तम हे नाव, भिजो नेंदी पाव हात काही. तुका म्हणे मना झाले समाधान, देखिले चरण वैष्णवांचे. अर्थात पाप ताप दैन्य हे हरिदासांच्या दर्शनाने तसेच त्यांची भेट झाली की क्षणात नाहीसे होणारे आहेत. या जगामध्ये
तीर्थ, दान, तप, व्रत अशी अनेक साधने आहेत, पण वैष्णवांसारखे सामर्थ्य कशामध्येही नाही. जे हरिभक्त हरिकीर्तनामध्ये आनंदाने नाचतात त्यांच्या चरणाची माती शंकर म्हणजे साक्षात भगवान महादेव आपल्या मस्तकाला लावतात आणि त्यांना वंदन करतात. हे वैष्णव म्हणजे हा भवसागर तरुण जाण्याकरिता एक उत्तम प्रकारची नौका आहे. त्या नावेमध्ये जो कोणी बसून जातो त्याचे हात व पाय देखील वैष्णव भिजू देत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, वैष्णवांचे चरण पाहिल्यानंतर मनाला समाधान वाटते. या निमित्ताने खास वारकऱ्यांकरिता ऐकूयात पुढील गीत, विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली या अभंगा. विठ्ठला अभंगाला जोड टाळ्याची पळांची, अभंगाला जोड टाळ्याची पळांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केली सतुआई, लेकरांची सेवा केली सतुआई. लेकरांची सेवा केली सतुआई, कस पांग फेडू कस होऊ उतराई. तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळे विठाई. विठ्ठला माय बापा, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची,
विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तुमची विठ्ठलाची माऊली तू माऊली जगाची माऊली तुमची विठ्ठलाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तुमची विठ्ठलाची. आज संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचा मुक्काम बरड येथे असणार आहे. बरड हे सातारा जिल्ह्यातील गाव आहे. फलटण पासून बरड हे साधारणपणे 20 किलोमीटर अंतरावर आहे. बरड येथील माऊलींचा मुक्काम हा सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम. त्यानंतर पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. बरड गावामध्ये पालखी मुक्काम का करते तर त्याकरिता बरड या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. बरड म्हणजे ओसाड जमीन किंवा माळरान. या जमिनीमध्ये सुपीकता नसते. जमिनीखाली दगड, गोटे, वाळू असे नापीक घटक सापडतात. थोडक्यात काय तर बरड जमिनीमध्ये कोणतेही धान्य किंवा तृण उगवत नाही. मग ज्या ठिकाणी हरिभक्तांचे जीवनरूपी क्षेत्र काम, क्रोध, मद, मत्सर अशा 6 विकारांपासून आणि वासनांपासून मुक्त होते किंवा विकार व वासना रूपी तृण न फुटणाऱ्या बरड जमिनीसारखे होते ते ठिकाण म्हणजे बरडगाव. म्हणून ज्ञानेश्वर माऊली बरड या ठिकाणी मुक्काम करतात. त्या निमित्ताने ऐकूयात आपले पुढील गीत पंढरीच्या वाटा आम्ही चालतो. नाम तुझे घेता घेता रामकृष्ण बोलतो. टाळ विना घेऊन हाती वारीत मी डोलतो. प्रपंचाच दुःख माझं विठुराया झेलतो. प्रपंचाच दुःख माझं विठुराया झेलतो. पंढरीच्या वाटा आम्ही चालतो. पंढरीच्या वाटा आम्ही चालतो. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. वैष्णवांचा मेळा पाहुनी झालो आम्ही दंग. मुखी नाम घेतो तुझे गाऊनी अभंग. पाय खेळती नाचून तालाच्या संग. कीर्तनात रमलो तुझ्या भक्तिभाव रंग. कीर्तनात रमलो तुझ्या भक्तिभाव रंग. अब्दागिरी घेऊन हाती चोपदार शोभतो. अब्दागिरी घेऊन हाती चोपदार शोभतो. पंढरीच्या वाटा आम्ही चालतो. पंढरीच्या वाटा आम्ही चालतो. डोई तुळस घेऊन या माय माझी चाले. डोई तुळस घेऊन या माय माझी चाले. डोळा भरून रखुमा देवी वाट तुझी पाहे. डोळा भरून रखुमा देवी वाट तुझी पाहे. जीवा शिवा बैल जोड जोडीन ते डौले. जणू मान डोलावित पांडुरंग बोले. जणू मान डोलावित पांडुरंग बोले. तुझ्या अंगणात झिम्मा फुगड्या खेळतो.
तुझ्या अंगणात झिम्मा फुगड्या खेळतो, पंढरीच्या वाटा आम्ही चालतो, हो पंढरीच्या वाटा आम्ही चालतो. चालू पंढरीची वाट, चालू पंढरीची वाट, करू काकड्याची पाट, चालू पंढरीची वाट, गाऊ नित्य हरी पाठ, चालू पंढरीची वाट, अवघड दिवे घाट, चालू पंढरीची वाट, सोडू संसाराची गाठ, चालू पंढरीची वाट, तिथं अश्वांचं धावण वाकरीच ते रिंगण, तिथं अश्वांचं धावण वाकरीच ते रिंगण, ज्ञानदेवा भेटावया पांडुरंगाच ते येण, ज्ञानदेवा भेटावया पांडुरंगाच ते येण, चंद्रभागा करू स्नान तुझ्या भक्तीत दंगून, चंद्रभागा करू स्नान तुझ्या भक्तीत दंगून, गंध टिळा केसरीचा माझ्या भाळी रंगवून, पाही सोहळा आषाढी माझ्या लोचनांनी थेट, पाही सोहळा आषाढी माझ्या लोचनांनी थेट, मनी एक माझ्या ध्यास घेऊ श्रीहरीची भेट. चालू पंढरीची वाट, 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 चालू पंढरीची वाट. पाप ताप माझे गुणदोष निवारी, कृष्णा विष्णू हरी नारायणा, काम क्रोध वैरी घालोनी बाहेरी, तू राहे अंतरी पांडुरंगा. करीशील तरी निवे कांड एक, निर्मिले त्रैलोक्य हेळा मात्रे, समर्थासी काय आम्ही शिकवावे, तुका म्हणे यावे पांडुरंगा. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज विठ्ठलाला आळवणी करतात की आमचे जे गुणदोष आहेत त्यांचे तू निवारण कर. आमच्यामध्ये असणारे काम, क्रोध, मत्सर यांसारखे वैरी यांना तू बाहेर घालवून दे आणि त्या ठिकाणी तुझ्या सात्विकतेचा किंवा तुझा कायम वास असू देत. ज्याने हे त्रैलोक्य निर्मिले आहे त्याच्याकरिता कोणत्याही कर्मकांडांची गरज नाही, तर केलेले सदाचरण हे देखील त्याची भक्तीच आहे. या अभंगातून नामस्मरण हा भक्तीचा मार्ग जरी असला तरी सुद्धा नामस्मरण न करता देखील आपण परमेश्वरास प्राप्त करू शकतो, पण त्याकरिता आपले आचरण हे सदैव चांगले, मृदू आणि धर्माला अनुसरून असणारे असे असले पाहिजे. येथे संत तुकाराम आपल्याला कसे वागावे हे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत शिकवतात. सदाचरणाचे महत्त्व महाराजांनी वारंवार अनेक अभंगांतून सांगितले आहे. अध्यात्माच्या पलीकडे जाऊनही माणुसकीची शिक्षण देखील त्यांनी दिलेली आहे. भेदाभेद, अमंगळ असे म्हणत संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाकरिता माणुसकी हाच खरा धर्म आहे असे देखील संत तुकाराम महाराज सुचवितात. त्या निमित्ताने ऐकूयात माणुसकीची ही प्रार्थना. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे.
सदाचरणाचे महत्त्व महाराजांनी वारंवार अनेक अभंगांतून सांगितले आहे. आपण संत तुकाराम महाराजांची एक छोटीशी कथा ऐकूयात. संत तुकाराम यांचे नाव तुकाराम बोल्होबा आंबिले असे होते. संत तुकाराम हे मूळचे देहू गावचे रहिवासी. तुकाराम महाराज हे अत्यंत मृदू, प्रामाणिक, सत्य मार्गावर चालणारे आणि शांत असे व्यक्तिमत्व. महाराजांची कुणी चेष्टा केली, कुणी थट्टा केली, कुणी प्रशंसा केली तरी देखील महाराज कधीही दुःखी झाले नाहीत वा आनंदाने हुरळूनही गेले नाहीत. एकदा गावातील एक अतिशय रागीट, चिडचिडे असे सदानंद मोरे नावाचे गृहस्थ संत तुकारामांजवळ आले. तुकाराम अगदी शांतपणे झाडाखाली बसले होते. भेटायला आलेल्या गृहस्थाची अस्वस्थता, चिडचिड बघून महाराज शांतपणे म्हणाले, काय झाले, एवढा क्रोध कशा करिता? त्यावर त्या गृहस्थांनी महाराजांना विचारले की तुम्ही एवढे शांत कसे काय राहू शकता, किंवा मी आत्ता तुमच्यावर चिडचिड करीत आहे पण तुम्हाला वाईट वाटत नाही, किंवा तुम्ही देखील मला उलटे रागावून बोलत नाही, याचे काय रहस्य आहे? तेव्हा तुकाराम महाराज मंद हसले आणि म्हणाले, याचे काय रहस्य आहे हे तू जाणून घेशीलच, पण मला तुझ्या बाबतीत एक रहस्य कळलेले आहे. सदानंद मोरे तुकाराम महाराज यांना उतावीळ होऊन म्हणाले, रहस्य? कसले रहस्य? मला ते जाणून घ्यायचे आहे. त्यावर तुकाराम महाराज उत्तरले, तुझ्याकडे खूप कमी काळाचा अवधी आहे. आजपासून 7 दिवसांनंतर तुझा मृत्यू होणार आहे. ही बातमी ऐकून त्या गृहस्थांना फार वाईट वाटले. एका क्षणात रागाचे रूपांतर दुःखामध्ये झाले. काहीही न बोलता ते घरी निघून गेले. त्यांचा अर्धा दिवस चिंताक्रांत अवस्थेत गेला. पण त्यानंतर त्यांनी विचार केला, ठीक आहे, आता माझ्याकडे जर फक्त 7च दिवस राहिलेले असतील तर रागराग करण्यात आणि चिडचिड करण्यात काहीच अर्थ नाही. सगळ्यात प्रथम ते गृहस्थ आजवर आपण अनेकदा ज्या लोकांची मने दुखाविली त्यांची माफी मागावी असे ठरवितात. सर्वात प्रथम ते त्यांच्या पत्नीची माफी मागतात. पत्नीला त्यांच्यात झालेला हा आमूलाग्र बदल आश्चर्यकारक वाटतो, परंतु अंतःकरणापासून माफी मागितल्याने मोठ्या मनाने ती देखील त्यांना माफ करते आणि त्यांच्या कुटुंबातील वातावरण अगदी आनंदी होऊन जाते. त्याबरोबरच त्यांनी बाहेरही ज्या ज्येष्ठ कनिष्ठ लोकांची मने दुखावली आहेत त्यांची देखील त्यांनी माफी मागितली. या 7 दिवसांमध्ये कोणतेही चांगले काम करणाऱ्या व्यक्तीचे त्यांनी अगदी मनापासून कौतुक केले, परमेश्वराची आराधना केली. उरलेल्या प्रत्येक दिवसामध्ये चांगले काम आपल्या हातून कसे होईल याकडे निक्षून लक्ष दिले. 6व्या दिवशी हे गृहस्थ पुन्हा तुकाराम महाराजांपाशी गेले आणि म्हणाले, मला माझा मृत्यू कधी आहे हे सांगितल्याबद्दल धन्यवाद, कारण काही दिवसात माझा मृत्यू होणार आहे हे कळल्यानंतर माझी चिडचिड आपोआप बंद झाली. हे 7 दिवस मी माझ्या कुटुंबासमवेत आणि समाजासमवेत आनंदाने घालविले. कुणी माझ्यावर ओरडले, रागावले तरी देखील मला या दिवसात वाईट वाटले नाही. उलट मला असे जाणवले की या रागाचा जास्त त्रास होतोय तो जो रागावतो आहे त्यालाच. या 7 दिवसांमध्ये त्यामुळे षड्विकारांवर काहीसा विजय मिळविता आला. मानसिक शांतता देखील लाभली. आता मी मरणास सज्ज आहे. त्यावर तुकोबा म्हणाले, मृत्यूच्या फक्त कल्पनेने तू प्रत्येक दिवस सदाचरणाने जगू लागलास. काहीच दिवस शिल्लक राहिलेले असताना उरलेला वेळ या व्यर्थ गोष्टींमध्ये वाया घालवू नये असे तुला वाटले. पण जेव्हा मृत्यूची जाणीव झाली तेव्हा तुला काम, क्रोध, मत्सर या गोष्टी व्यर्थ आहेत असे जाणविले. वास्तविक पाहता तुझा मृत्यू 7 दिवसांनी होणार नाही. पण जन्माला आलेला प्रत्येक जीव हा कधी ना कधी मृत्यू पावणारच आहे. तेव्हा मिळालेल्या या अवधीमध्ये आपला वेळ अशा व्यर्थ गोष्टींमध्ये वाया घालवू नकोस
हे सांगण्याकरिता मी तुला तुझ्या मृत्यूची बातमी सांगितली. त्यानंतर तुलाच आत्मसाक्षात्कार झाला. खरोखर तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळेच जण थोड्याफार प्रमाणात या व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ वाया घालवतोच. तर या गोष्टींचा त्याग करून मृदू आचरण, मृदू बोलणे अंगीकारले पाहिजे. आणि तीच सगळ्याच संतांनी दिलेली शिकवण आहे. अगदी समर्थ रामदास देखील आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसिरे निववावे. खरोखर किती महान शिकवण या सगळ्याच संतांनी आपल्याला दिलेली आहे. संतांनी सांगितलेल्या आध्यात्मिक मार्गाचे आचरण करणे न करणे हा ज्याच्या त्याच्या विवेकबुद्धीचा आणि श्रद्धेचा भाग असला तरीही त्यांनी दिलेली शिकवण मात्र संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाची आहे. त्यामुळे त्या शिकवणीचा अवलंब तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येक व्यक्तीने करणे गरजेचे आहे असे मला वाटते. पण तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांशी मृदू बोलावे हे अगदी खरे. तसे आचरण करणे म्हणजे दुग्ध शर्करेचा योगच. पण म्हणून संत तुकाराम सगळ्यांशीच मृदुतेने वागा असे सुचवत नाहीत बरं का. कारण नम्र बोलण्याचा, मृदुतेने वागण्याचा सल्ला देणारेच संत तुकाराम आपल्या अभंगामध्ये असे देखील म्हणतात, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. म्हणजे सज्जन व्यक्तींशी आम्ही खूप छान वागू, कधी कधी आमच्या स्वतःच्या मर्यादांच्या बाहेर जाऊन त्या व्यक्तीस मदतही करू. पण दुर्जन आणि दुष्ट व्यक्ती असेल तर मात्र मेणाहून मऊ असणारे आम्ही नाठाळाच्या डोक्यात काठी मारू. म्हणजे परिस्थितीचे तारतम्य ठेवून व्यक्तीची वागणूक असावी असे देखील येथे महाराज सुचवितात. केवळ आदर्श वागणूक म्हणून मृदू बोलणे जरी योग्य असले तरी वेळ पडली तर वज्राहूनही कठोर झालेच पाहिजे, ही देखील शिकवण तुकाराम महाराज यांचीच. संतांचे असे विचार ऐकले की वाटते हे विचार कालातीत आहेत. म्हणजे 1600-1700च्या शतकामध्ये त्यांनी जे विचार मांडले ते आज देखील तंतोतंत लागू होतात. म्हणूनच ते कालातीत आहेत. त्या निमित्ताने ऐकूयात पुढील गीत, जगण्याचा पाया चालण्याचे बळ. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचाराची काळ तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. शब्दांचे इमान अक्षरांचे रान, शब्दांचे इमान अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया चालण्याचे बळ, जगण्याचा पाया. खोल पसरतो पुन्हा उगवतो, खोल पसरतो पुन्हा उगवतो, सांगून उरतो तुकाराम, सांगून उरतो
श्रोते हो, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम इंदापूर येथे आहे. निमगाव केतकीवरून गोकुळीचा ओढा मार्गे पालखी इंदापूरकडे मार्गस्थ होत आहे. येथेच पालखीचा दुसरा गोल रिंगणाचा सोहळा पार पाडला जाणार आहे. आपल्या मागच्या भागांमध्ये आपण रिंगण सोहळ्याविषयी माहिती घेतली होती. रिंगण हा वारीतला डोळ्यांचे पारणे फेडणारा आणि अत्यानंद देणारा असा सोहळा असतो. यामध्ये पालखी मध्यभागी ठेवून दिंड्या वारकरी गोलाकार पाकळीच्या आकारांमध्ये उभे केले जातात. त्यानंतर मोकळी जागा सोडली जाते आणि परिघाबाहेर हरिभक्त आणि भाविक यांना थांबण्याची व्यवस्था केलेली असते. मधल्या गोलाकार मोकळ्या भागातून टाळकरी, विणेकरी, तुळशी घेतलेल्या महिला या क्रमाक्रमाने पळतात. त्यानंतर अश्वांची दौड होते. एका अश्वावर स्वार असतो तर दुसरा अश्व हा रिकामा असतो. या रिकाम्या अश्वावर संत बसलेले असतात अशी भाविकांची धारणा असते. अशा प्रकारे तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील हा दुसरा रिंगण सोहळा इंदापूर येथे पार पाडला जाणार आहे. मग पालखी इंदापूर येथे का बरं विसावा घेते? तर याचे कारण म्हणजे इंदापूर या शब्दाची फोड करता लक्षात येईल इंद्र अधिक पूर. जिथे पालखीचा रिंगण सोहळा रंगला की साक्षात इंद्रनगरीतून पुष्पवृष्टी केली जाते ते नगर म्हणजे इंदापूर. म्हणूनच पालखीचा रिंगण सोहळा येथे रंगतो आणि फुलांची मुक्त उधळण देखील या रिंगण सोहळ्यामध्ये केली जाते. या निमित्ताने ऐकूयात आपले पुढील गीत, रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी. खांदी पताका घेऊन वारी माळ तुळशीची शोभे गळा रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी राव दारी उभा माझ्या एको बीट पायी तुझ्या सेवा करीन युगे युगे माहुली हरी मुखी नाम घोष कर्म तुझे नाम धर्म कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग वार करी पंथा पांडुरंग वैकुंठी दिसे स्वर्ग रे रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी रंग सावनाच्या अंगणी
एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह, एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह, आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी. जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी. इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी. स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले भेगाळलेले देह असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात. कारण तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात, तुझे दूत म्हणून. त्यांचा अट्टहास पूर्ण झाला. फेसबुक दिंडी माझ्या गाभारी माझी पंढरी. यानंतर आपण संपर्क साधणार आहोत श्री कांबळे यांच्याशी. नमस्कार सर, रेडिओ टीजे मध्ये आपले स्वागत आहे. आमच्या रसिक श्रोत्यांना आपला थोडक्यात परिचय सांगू शकाल का? नमस्कार, मी बाबूराव राजाराम कांबळे, मुक्काम पोस्ट फलटण, जिल्हा सातारा. आपण आता फलटण येथे असून वारकऱ्यांना अगदी जवळून पाहत आहात किंवा वारी करण्याची जी इच्छा प्रत्येक महाराष्ट्रातल्या भक्ताच्या मनात असते ती सुद्धा तुम्ही अनुभवत आहात. तर एकूणच या वारीविषयी, वारकऱ्यांविषयी किंवा त्यांच्या उत्साहाविषयी तुम्ही काय सांगू शकता? पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि विठोबाचे दर्शन या इच्छेपोटी वारकरी वारी करतात. गेले अनेक वर्षापासून वारीच्या वारकऱ्यांना जवळून अनुभव घेत आहे. असे जाणवते की वारकरी देहभान विसरून जातात. वारीमध्ये चांगले अनुभव येतात. समाजात राहत असताना समायोजन कसे करावे हे यात शिकता येते. गरीब श्रीमंत हा भेदभाव पूर्ण विसरून शिस्त कशी असावी इत्यादी गोष्टीचे चांगले ज्ञान या वारीमध्ये होते. पायी वारी केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी, वेगवेगळ्या प्रकारचे रोग नष्ट होतात. शारीरिक मानसिक बदल होतात. वारी केल्यामुळे अहमपणा, मीपणा यांचा समूळ नष्ट व्हायला मदत मिळते. मनी भक्तिभाव, दयाळूपणा अंगी येत असतो. त्यामुळे मी असे म्हणेन की प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी वारी करावी. वारी केल्यानंतर खरोखरच आपल्याला जो आनंद असतो तो आनंद मिळत असतो. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वारी करावी असं मी म्हणेन. खूप छान सर. आपल्याला आवडणारं एखादं विठ्ठल भक्तिगीत सांगायचं झालं तर कुठलं सांगाल? आणि रेडिओ टीजे वरून कुठलं विठ्ठल भक्तिगीत आपल्याला ऐकायला आवडेल? विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव. धन्यवाद. आपल्याला आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव, विठ्ठल आवडी प्रेम भाव. तुटला संदेह, तुटला संदेह, भवमूळ
व्याधीचा भवमूळ व्याधीचा विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव म्हणा नरहरी उच्चार म्हणा नरहरी उच्चार कृष्ण हरी श्रीधर कृष्ण हरी श्रीधर कृष्ण हरी श्रीधर हेची नाम आम्हा सार म्हणा नरहरी उच्चार म्हणा नरहरी उच्चार आ म्हणा नरहरी उच्चार संसार तरावया संसार तरावया प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव नेघो नामा विण काही नेघो नामा विण काही विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही विठ्ठल कृष्ण लवलाही नामा म्हणे तरलो पाही आ नामा म्हणे तरलो पाही विठ्ठल विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची विठ्ठल म्हणताची प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आषाढी वारी या कार्यक्रमात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटू याच वेळी एका नवीन माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ TJ 89.6 FM, आपल्या परिसराचा आपला आवाज.